छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाळूज महानगर येथे दिवाणी आणि फौजदारी न्यायालय स्थापन करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने तात्विक मान्यता दिली आहे. मात्र या प्रस्तावित न्यायालयाशी गंगापूर तालुक्यातील 58 गावे जोडण्यात येऊ नये अशी ठाम मागणी गंगापूर वकील संघाने केली आहे. या संदर्भात गंगापूर तहसीलदार यांच्याकडे अधिकृत निवेदन देखील सादर करण्यात आले आहे. गंगापूर हे तालुक्याचे मुख्यालय असून येथे जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालय, वरिष्ठ दिवाणी न्यायालय तसेच तहसील कार्यालय, दुय्यम निबंधक कार्यालय, भूमी अभिलेख कार्यालय, पंचायत समिती आणि इतर महत्त्वाची शासकीय कार्यालये कार्यरत आहेत. तसेच उपविभागीय अधिकारी यांच्याकडील महसूल प्रकरणांच्या सुनावण्या देखील गंगापूर येथेच होतात. गंगापूर तालुक्यातील 58 गावे वाळूज महानगर न्यायालयात जोडल्यास नागरिकांना फक्त न्यायालयीन कामासाठी वाळूज महानगर येथे जावे लागेल, तर शासकीय आणि महसूल कामकाजासाठी पुन्हा गंगापूर येथे येणे आवश्यक ठरेल. त्यामुळे पक्षकार, शेतकरी, महिला आणि ज्येष्ठ नागरिक यांना आर्थिक नुकसान, मानसिक त्रास सहन करावा लागेल. न्यायालयीन आणि महसूल यंत्रणा एकाच ठिकाणी असणे गरजेचे असून अन्यथा हा निर्णय व्यवहार्य ठरणार नाही, असा ठाम दावा गंगापूर वकील संघाने केला आहे. इब्राहिम शेख, MCN न्यूज, गंगापूर, छत्रपती संभाजीनगर. आत्ताच वकील साहेबांनी सांगितलं तसं जे काही वाळूज महानगर या ठिकाणी जे काही प्रस्तावित न्यायालय, कनिष्ठ न्यायालय स्थापन होतं आहे, तर त्यासाठी त्या भागातील जे काही 58 गावं आहेत, त्या 58 गावच्या लोकांना गंगापूर न्यायालय हे जवळ पडतं आणि त्यांचे प्रकरणं ह्या 58 गावांचे आज या गंगापूर न्यायालयात प्रलंबित आहे. आणि ह्या सर्व प्रलंबित असलेल्या प्रकरणाचा अभ्यास करून आणि त्यानुसार शासनाने आम्हाला गंगापूरला जिल्हा सत्र न्यायालय आता दिवाणी वरिष्ठ न्यायालय हे मंजूर केलेलं आहे. आणि आत्ता जर परत हे 58 गावं जो तिकडं जोडण्याचा विचार चालू आहे नवीन प्रस्तावित कोर्टाला, तर अशा परिस्थितीत काय होईल की त्या लोकांचं हेळसांड होईल. त्यांना एक तर जसं वकील साहेब बोलले की त्यांना महसूलला एक समजा तिथे जर जामीन झाली सॉल्व्हन्सी काढायला तहसीलला यावं लागेल. त्यांचं कामं पंचायत समितीला आहे, तहसीलला आहे, SDMच्या हिअरिंग इथं होतात आपल्या दर बुधवारी गुरुवारी SDMच्या. तर अशा परिस्थितीत त्या लोकांना SDMच्या हिअरिंगला इथं यायचं, तहसीलदारांच्या हिअरिंगला दर मंगळवारी इथे यायचं आणि कोर्टाला फेऱ्या मारायला वाजवलं जायचं. म्हणजे हे एकंदरीत काय आहे की ह्या सगळ्या पक्षकार लोकांचं जे नुकसान होतं आहे. म्हणजे गंगापूरलाच सर्व कार्यालय आहे आणि एकाच ठिकाणी सर्व कामं होतात पक्षकारांचे, नागरिकांचे. तर तुमचं म्हणणं आहे का बा सगळं वकील संघाची मागणी आहे का बा इथंच न्यायालय जे 58 गावं जोडू नये इथेच ठेवावं म्हणून असं? बरोबर. कारण कसं की समजा व्यक्ती जर इथं कोर्टात जरी आला तर समजा कोर्टात तारखेवर असला तर तो बाकीचे कामंसुद्धा करू शकतो. त्याला प्रत्येक वेळेस इथं एक चक्कर तिथं एक चक्कर आणि अशा याच्यामध्ये काय होईल, आता शासनाने एवढं समजा खर्च करून सत्र न्यायालय आणि दिवाणी वरिष्ठ न्यायालय इथं स्थापन केलं. आता हे जर समजा पुन्हा प्रकरणं तिकडे गेले तर आज ह्या न्यायालयात खर्च करून उपयोग काय? म्हणजे इथं पण एक प्रकारे एक अन्याय होईल. म्हणजे एक ठिकाणी तुम्ही न्याय करायला जाल तर दुसऱ्या ठिकाणी अन्याय होतो. याचे शासनाने विचार केला पाहिजे. आणि तेथील समजा एक 10-12 वकील लोक एकत्र येऊन काहीतरी मागणी केली, त्या 58 गावातल्या लोकांना पण त्यांनी अजिबात विश्वासात घेतलेले नाही आहे. कारण आज ते पक्षकार आमचे जे आहेत तिथं, तर ते म्हणतात की आम्हाला माहीतच नाही इथं हे करताय, आम्हाला गंगापूरच हवं आहे. आणि आर्थिकदृष्ट्या परत तिथं नव्याने तिथं आता मुळात काय आहे की वाळूज महानगर असं त्या कोर्टाची मंजुरी आहे असं आम्ही ऐकून आहे. आता ते जिथं जागा दाखवली गेली ते गंगापूर तालुक्यातलं वाळूज या गावात जागा ते दाखवली गेलेली आहे आणि इथं ते करताय. आता मुळात आमचं असं म्हणणं आहे वाळूजला नको आणि वाळूज महानगर पण नको. कारण वाळूज महानगर 10 ते 12 किलोमीटर औरंगाबादपासून दूर आहे फक्त. आणि असं 10-12 किलोमीटर जर कोर्ट द्यायला लागले तर काय होईल, यातून शासनाचं पण नुकसान होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं कोर्टाला जसं मी बोललो महसूल आणि न्यायालय हे जर एकाच शहरात असेल तर लोकांना एकाच वेळेस सगळे कामं करता येतात आणि शासनावर भुरदड पडत नाही आणि लोकांची हेळसांड होत नाही. त्यामुळे आमचा त्या न्यायालयाला तिथं जे प्रस्तावित न्यायालय तिथं स्थापन करण्याला नागरिकांचा विरोध आहे आणि वकील संघाचा त्या नागरिकांना पाठिंबा आहे. ते आंदोलन जरी उद्या करायला लागले तर वकील संघ त्यांच्यासोबत आहोत. बरं साहेब, आता तुम्ही जे विरोध करताय ते प्रस्तावित गावांना जोडण्यासाठी, तर तुम्ही याबाबत कुठे असं हे केलं का, निवेदन वगैरे दिलं का, मागणी केली? बरं, आता नाहीच त्यांनी हे यावर बी नाही, जर तिकडं असं झालं गावे जोडले गेले तर तुम्ही काय करणार?
हे बघा, आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदय फडणवीस साहेब यांना एक निवेदन पाठवलेलं आहे. तसंच आपल्या उच्च न्यायालयाचे औरंगाबाद खंडपीठाचे जे पालक न्यायमूर्ती आहे अवचट साहेब यांनाही आम्ही निवेदन दिलेलं आहे. तसंच शासन दरबारी त्या विभागाला PDJ साहेबांना पण दिलेलं आहे. आणि दुसरं म्हणजे शासनाला आम्ही खासदार साहेबांना पाठवलेले, आमदार साहेबांना पाठवलेले सगळे. तर ह्या जे आहे प्रस्तावित जे न्यायालय होऊ घातलं आहे, तर या ठिकाणी तुम्ही हा विचार करा. आम्ही ते आमच्या याच्यामध्ये सगळं मांडलेलं आहे विस्तृतपणे. आणि एवढं करून जर नाही थांबलं तर यामध्ये आंदोलन होणार आणि सर्व नागरिकांसोबत आम्ही आंदोलनात पूर्ण वकील संघ ताकदीनिशी उतरणार. वकील संघ पूर्ण नागरिकाच्या सोबत ताकदीनिशी उतरणार असा वकील संघाचा ठाम निर्णय झालेला आहे. मी इब्राहिम शेख, MCN न्यूज, गंगापूर.